तर श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या दिनांक 4 डिसेंबर 2025 उद्या आली आहे दत्त जयंती. अनेक भाविकांनी न चुकता 7 दिवसीय गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. मग अनेकांची इच्छा आहे की मी काहीतरी सेवा करावी, पण काही कारणास्तव तुमच्याकडून जर काही सेवा झाली नसेल तर अगदी तुम्ही न चुकता ही अतिशय साधी आणि सोपी जर एक दिवसीय सेवा केली तर निश्चित तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होणार आहेत. तुमच्या जीवनात अनेक समस्या असतील त्यासुद्धा दूर होणार आहेत. कारण साक्षात या 7 दिवसीय सप्ताहामध्ये या पृथ्वी तलावर जे दत्ततत्व असतं ते 1000 पटीनं जागृत झालेलं असतं. आणि जे भक्त दत्त महाराजांची कोणतीही सेवा करतं त्याचं पुण्यफळ आपल्याला 100% मिळत असतं. मग तुम्हाला अतिशय साधी आणि सोपी सेवा करायची आहे. मग सेवा कोणती करायची चला तर जाणून घेऊ. पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पाठवा. दत्त महाराजांची सेवा केल्याने आयुष्यामध्ये कशाची कमतरता राहत नाही. ज्याही समस्या आहेत त्या आपण जर दत्त महाराजांना सांगितल्या तर त्या लवकरात लवकर दूर होतात. मग आपल्याला या दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण अनेकांनी गुरुचरित्राचं पारायण केलं किंवा श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे 7 दिवसीय 3 दिवसीय 5 दिवसीय जे पारायण आहे ते केलं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला वेळ मिळाला नाही किंवा तुमच्याकडून जे पारायण आहे ते काही कारणास्तव शक्य झालं नाही तर तुम्ही 1 दिवसीय श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात. मग तुम्ही पारायण कधी करू शकता तर तुम्ही आज हे पारायण करू शकतात. आज म्हणजे बुधवारी नाहीच झालं तर तुम्ही अगदी गुरुवारी सुद्धा हे पारायण करू शकतात. तर गुरुवारी काय करायचं, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. स्नान करण्यापूर्वी आपल्याला जे आपलं आंघोळीचं पाणी आहे त्यात गंगाजल, थोडासा कापूर आणि 1 चमचा हळद टाकायची आहे आणि त्याने स्नान करायचं आहे. याने सुद्धा आपल्या जीवनातील अनेक कष्ट, दुःख, दारिद्र्य दूर होतात. त्यानंतर स्नान झाल्यानंतर आपली देवपूजा करायची आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे. शक्य झाल्यास महिलांनो या दिवशी उंबरठा पूजन अवश्य करा, कारण या दिवशी दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीसाठी तर खास आहे पण या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे. मग मार्गशीर्ष पौर्णिमेला जर आपण आपल्या घरातील उंबरठा पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड नांदत असते. आपल्याला जे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण आहे ते करायचं आहे. शक्य झाल्यास महिलांनो जेही दादा ताई जेही पारायण करणार असेल त्यांनी हे पारायण लवकरात लवकर सकाळी जर केलं चांगलं आहे. कारण आपल्याला 10:30ला दत्त महाराजांची आरती किंवा जो नैवेद्य आहे तो करायचा आहे. तुम्ही अगदी 12:30 पर्यंतही करू शकतात किंवा 10:30लाही करू शकतात. तुम्हाला जसं शक्य असेल तसं करा. आपल्याला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. मग तो आपल्याला 12 वाजता दाखवायचा आहे, कारण दत्त महाराजांची 12 ते 12:30 या कालावधीमध्ये भिक्षेचा वेळ असतो. मग त्याच वेळी आपल्याला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक चौरंग पाट घ्यायचा आहे, तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर शक्य झाल्यास तुमच्याकडं स्वामी महाराजांचा फोटो असेल अतिशय उत्तम, दत्त महाराजांचा असेल तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला तो फोटो चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर हार फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 दिवसीय पारायण करायचं आहे. तुमच्याकडे पोथी नसेल तर अगदी गुगलला PDF घ्या किंवा शक्य झाल्यास तुम्ही पोथीसुद्धा आणू शकता. तुम्हाला फक्त आणि फक्त 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला तुम्हाला मोजून 1 तास लागणार आहेत. तुम्ही नवीन असाल तरी 1 तास लागेल. आता अनेक भक्त जुने आहेत किंवा वाचतात कंटिन्यू, त्यांना एक अर्धा तास पाऊण तास लागत असतो. पण तुम्ही नवे असाल तर तुम्हाला 1 किंवा 1.5 तास लागणार आहेत. मग 1.5 तास आपल्यासाठी काहीही नाही. आणि तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे. संकल्पयुक्त केलेली सेवेने आपल्याला लवकरात लवकर पुण्यफळ मिळत असतं. मग संकल्प कसा करावा तर आपल्याला पूर्ण पोथी पूजा मांडून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तांबण घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्यात अक्षता टाकायची आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे. मी आज स्वतःचं नाव, तृप्ती, गोत्र, तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर काश्यप्य गोत्राचा उच्चार करा. त्यानंतर आजची तिथी, आजची दिनांक, त्यानंतर तुमची काय इच्छा आहे ती सांगायची आहे. आणि इच्छा सांगितल्यानंतर जे पाणी आहे ते तांबणा सोडून द्यायचं. परत 2 पळी पाणी हातात घ्यायचं आणि परत ते सोडून द्यायचं. ते तांबण जे आहे ते साईडला उचलून ठेवायचं. स्वच्छ हात पुसून घ्यायचे. परत महाराजांना तुमची कोणती इच्छा आहे ती सांगायची आणि नमस्कार करायचा. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचं आणि त्यानंतर दिवा असा लावा की पूर्ण पारायण होईपर्यंत, म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पूर्ण 21 अध्याय होईपर्यंत दिवा विझणार नाही किंवा त्यातलं तेल तूप संपणार नाही याची काळजी घ्या. नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राची 1 माळ जप करायचा आहे. म्हणजे 108 वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अध्यायाला सुरुवात करायची आहे. पहिला अध्याय सुरू झाल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत 21 अध्यायापर्यंत थांबायचं आहे.
आता काही कारणास्तव वयस्कर व्यक्ती वाचत असेल किंवा कोणाला काही त्रास असेल तर तुम्ही मध्ये उठू शकता. तुम्हाला त्रास असेल तर अवश्य उठा, महाराजांची क्षमा मागा आणि तुमचं काही त्रास होत असेल, उठता येत नसेल, बसता येत नसेल तर तुम्ही उठू शकता. आता अनेकांना वाटतं की खाली बसूनच पोथी वाचायची, खुर्चीवर बसून चालतं का, टेबलवर बसून चालतं का. हे बघा, आपण जी सेवा करत आहोत ती श्रद्धेने करा. तुम्हाला खाली बसून चालतं किंवा तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता. त्रास होत असेल, महाराजांना तुमचा त्रास दिसतोय, त्या त्रासातून आपल्याला मुक्तता हवी आहे, मग त्यामुळे तुम्ही अगदी खुर्चीवर बसा, चौरंगावर बसा, तुम्हाला जसं शक्य असेल तसं बसा, काहीही हरकत नाही. फक्त सेवा श्रद्धेने मनोभावे करा, याला अतिशय जास्त महत्त्व आहे. नंतर तुम्हाला 1 ते 21 अध्याय वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य आरती करायची आहे. आता नैवेद्य आरती करायची खूप टेन्शन येतं, काही टेन्शन घेण्याची गरज नाही. उद्या दिनांक 4 डिसेंबर, उद्या दत्त जयंती आहे. दत्त महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे घेवड्याच्या शेंगा. कुठेही घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या मिळवा आणि त्याची भाजी उद्या करा. उद्या 12पर्यंत नैवेद्य करा. वरण, भात, भाजी, पोळी याचा नैवेद्य करा. काही पुरण वगैरे तुमच्याकडून जे शक्य असेल ते करा, काही हरकत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला उद्या 12पर्यंत जे नैवेद्य आहे तो करायचा आहे. 12 वाजता नैवेद्य केल्यानंतर तो दाखवायचा आहे. नैवेद्य झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची, गणपतीची आणि दत्त महाराजांच्या 3 किंवा 5 आरत्या तुम्हाला म्हणायची आहे आणि अगदी मनोभावे तुम्हाला घरच्या घरी जे दत्त जयंती आहे ती साजरी करायची आहे. अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. आणि आपण या 7 दिवसामध्ये आपल्याकडून जर काही सेवा झाली नाही तर ही सेवा अवश्य करा. आजूबाजूला दत्त मंदिर असेल, श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जा आणि दर्शन घ्या. आणि आपण जे पुण्य आहे ते आपल्याला या दिवसामध्ये किंवा या दिवसामध्ये मिळवायचं आहे. यासोबत शक्य झाल्यास उद्या दत्त मंदिरात जाताना पिवळी फुलं, पिवळी फळं, पिवळी मिठाई, पिवळ्या वस्तू दान करा. जसं तुमच्याकडून शक्य होईल तसं तुम्ही यथाशक्ती करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं उद्याच्या काही सेवा करायच्या आहे. अतिशय साधी आणि सोपी माहिती होती, मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा. आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.